भिवंडी तालुका कोंडगांव विश्वभूषण डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर भवन में बुद्ध जागृति मंडल कोंड द्वारा बुद्ध पूजा मान्यवरों का सत्कार व प्रबोधन पर कार्यक्रम का आयोजन बुद्ध जागृति मंडल के प्रमुख संगठक आयु भरत जाधव व अध्यक्ष आयु जितेंद्र जाधव द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर राष्ट्रीय नेता बामसेफ व माजी सरपंच सुरेश दादा पाटिल, कल्याण डोंबिवली महानगर पालिका सभागृह नेता वरुण पाटिल, आरपीआई सेक्युलर महाराष्ट्र सरचिटणीस एडवोकेट किरण चन्ने, आरपीआई थाने जिला अध्यक्ष संजय गायकवाड, उप सरपंच दीपाली कराले, माजी सरपंच टीआर पाटिल, पंचायत समिति माजी सदस्य गिरीश महात्रे, भाजपा विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटिल सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर तथा कोंडगांव ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखिए वहां का एक दृश्य। बीत चुकी हुआ माँ है जन्म मेरा मोल आओ श्रद्धा धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। आपला जो या ठिकाणी कार्यक्रम पार पडत आहे तो कार्यक्रम असा आहे की आपल्या या हॉलचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून। आपल्या ग्रामपंचायतीचे आदरणीय सरपंच मॅडम, उपसरपंच मॅडम व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या हा हॉल आपल्याला नूतनीकरण करून देण्यात आलेला आहे। ग्रामीण भागामध्ये ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये इतका सुसज्ज हॉल नाहीये, तर या हॉलसाठी अशा प्रकारे आपल्या समाजाचं योगदान आहे, आपल्या ग्रामपंचायतीचं योगदान आहे आणि विशेषतः हा हॉल जो आहे जरी बौद्ध समाजाचा असला, आता नुकताच आपल्या ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आला, आदरणीय उपसरपंच होत्या, सरपंच होत्या की या हॉलच्या असेसमेंटला आपल्या बौद्ध जागृती मंडळाचं नाव लागलं पाहिजे असा सर्वांमध्ये ठराव पास करण्यात आलेला आहे। आम्ही विनंती केली होती सरपंच मॅडम आणि यांना की आम्हाला या 14 तारखेला जर का दिला असतं तुम्ही तो अधिक आनंद झाला असं सगळा समाज जमलेला आहे, पण लवकरात लवकर तुम्ही ते कराल अशी आमची विनंती आणि अपेक्षा आहे तुमच्याकडे। तर अशा पद्धतीने हे हॉल बनवण्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान लागलेलं आहे आणि हा हॉल जो हा सगळ्या गावकऱ्यांसाठी केवळ जरी बौद्ध समाजाचा असला तरी तो बौद्धांसाठीच नाहीये, तर प्रत्येक व्यक्तीला तो वापरण्यासाठी म्हणजे कमी दरामध्ये आता गोरगरीब लोक आहेत आपले, आज कल्याणला गेलो 50,000 भाडं 60,000 तर 5-10 हजारामध्ये त्याला मिळावा, प्रत्येकाला सुविधा मिळावी, गावातील व्यक्तीला मिळावी याच्यासाठी हॉलची निर्मिती झालेली आहे। अशा पद्धतीने या हॉलचं उद्घाटन मागे झालं। ते उद्घाटन झाल्याच्या नंतर आपल्या मंडळाच्या वतीने, समाजाच्या वतीने आज इथे आपण बुद्ध पूजा ठेवलेली आहे आणि या हॉलसाठी ज्या ज्या लोकांचे योगदान म्हणजे 2008 किंवा त्याच्या अगोदरपासून जे सरपंच होते, उपसरपंच होते, काही सामाजिक कार्यकर्ते होते या हॉलसाठी, आता सुरेश दादा अनेकदा याच्यासाठी जीवन संघर्ष, जेव्हा आता आम्ही ग्रामपंचायत मध्ये गेलो दादा आमचे पहिले मोस्टली होते, म्हणजे मला कोणाला आले कुठे कोणच आलेला नाही, म्हणजे सगळ्यांचं आपलं त्याच्यामध्ये योगदान आहे।
या हॉलसाठी ज्यांचे योगदान आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि इथं बुद्ध पूजा सर्व समाज एकत्र व्हावं याच्यासाठी आपण केलेला आहे. बहुतेक ठाणे जिल्ह्यामध्ये नाही तर भारतामध्ये पहिलीच घटना असेल तर माझी सरपंचांना पण बोलून इथे या ठिकाणी सन्मान करण्याचा कार्यक्रम केलेला आहे. कारण कसं असतं माहिती आहे का, जुनं जे कोण करतो त्याला कोणी विचारत नाही, पण इथं करण्याचा प्रयत्न केलाय त्याबद्दल खरोखर सगळ्या आपल्या वाड्यातल्या नागरिकांना मी धन्यवाद देतो, आभार मानतो. माधुरी वैली असताना या ठिकाणी वॉल कंपाऊंडचं काम झालं या समाजगृहाच्या वेळेस. मी सरपंच असताना इथं पायाभरणी चालू केली. त्याच्यानंतर वाड्यामध्ये जे समाजगृह आहेत ते पण आपल्याच पिरियडमध्ये झालं. आणि जसं रेखा वहिनींनी फक्त 15%च अनुदान वापरला नाही तर मेन फंडातून ज्या काही निधी असतील त्या सुद्धा वापरल्या. त्यांचं खरोखर खऱ्या अर्थाने मी आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो, आभार मानतो. मी बौद्ध समाज जागृती मंडळाला खऱ्या अर्थाने धन्यवाद कशासाठी देईन तर त्यांनी सर्व आजी माजी सरपंचांचा इथे सत्कार ठेवला. मग अशी हरिदादाने सांगितलं ह्या हॉलचा जो इतिहास सांगितला, कशा प्रकारचं हॉलची मांडणी केली आणि कशा प्रकारचा हॉल पूर्ण केलेला आहे. या मला खरोखर मी भाग्यवान आहे तर माझं थोडंसं 5% तरी योगदान या हॉलसाठी लागलेलं आहे. तर मी मनापासून मी बौद्ध समाज मंडळाला धन्यवाद देतो. भरतदादा त्यावेळेला आपल्या सदस्य होते आणि ही खऱ्या अर्थाने एक मी भाग्यवान का समजतो का माझ्या मार्गदर्शनाखाली हा हॉल पूर्ण केला. त्यानंतर विद्यमान सरपंच एखाद्याही म्हात्रे असतील, आपल्या उपसरपंच रुपाली कराले आणि सर्व विद्यमान सदस्य आजीबाजी सरपंच यांचं जर सहकार्य लाभलं नसतं तर हा हॉल मला वाटतं पुढं झाला नसतं. कारण तर एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणे ही प्रगती आहे आणि एकत्र येऊन जेव्हा माणूस काम करतो ते खऱ्या अर्थाने माणूस जीवनात यशस्वी होतो. आणि हे भव्य दिव्य मगाशी संदेश सरावतीने प्रस्तावमध्ये सांगितलं त्या अशा प्रकारचं वातावरण हॉल ह्या परिसरामध्ये आपल्याला दिसत नाही. अतिशय चांगल्या तळागाळातील या कोणगावातील संपूर्ण पंचक्रोशीतील प्रत्येकाला आपला कार्यक्रम या हॉलमध्ये घ्यावा असा वाटेल अशा प्रकारचे एक संदेश मेसेज जर आपण या हॉलच्या माध्यमातून दिला तर खऱ्या अर्थाने आपण हॉल पूर्ण केल्याचं आपल्याला त्याचं भाग्य लाभेल. मगाशी उल्लेख झाला 50% याची योजना म्हणून केला, परंतु आपल्याला जे लाभलेले वरुण शेठ पाटील हे फक्त उभे राहिले तरी सुद्धा तो हॉल पूर्ण वातावरण हॉल कशा प्रकारे पूर्ण झाला असेल ते ध्यानात माहिती. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ह्या उक्तीप्रमाणे आज वरुण शेठ पाटील सारखे एक चांगलं सुपुत्र ह्या कोंडगावाला लाभलेलं आहे. फक्त कोंडगावपुरती मर्यादित न राहता त्यांनी त्यांचं कार्य आज कल्याण डोंबिवलीमध्ये अतिशय धडाडीचं एक नगरसेवक आणि सभागृह नेते म्हणून त्यांचं कार्य त्यांच्या अन्नपूर्णा नगरमध्ये त्यांच्या वार्डमध्ये तुम्ही गेल्यानंतर त्यांनी केलेली कामाची पोचपावती आपल्याला दिसते. एका यशस्वी स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा असतो, परंतु इथे जर बोलायचं झालं तर एका यशस्वी आईच्या मागे यशस्वी मुलगा त्यांच्या पाठीशी आहे असं बोललं तर वावगं ठरणार नाही. त्या सरपंच आई इथे नाही, परंतु एक मुलगा एका आईच्या पाठीमागे राहून खऱ्या अर्थाने आज आपल्या गावचा जे विकास करत आहे ते विकासाचं गंगा त्यांनी या कोंडगावमध्ये आणलेले आणि अशाच प्रकारचं कार्य अशाच प्रकारचा विकास आपल्या हातून या कोंडगावचा व्हावा असं मला वाटते. वरुण शेठ घरी आले माझ्या, मी एकच होतो. नंतर मी घरीतून जाधवला बोलवलं आणि वरुण शेठने मला सांगितलं की काका तुमच्या काय कामं आहेत, काय कामं झाली पाहिजे तुम्हाला सांगा. त्याच्यानंतर ते आणि मी इथं आपल्या सिद्धार्थ नगरमधलं विराट केंद्राकडे दाखवलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याच गाडीत त्यांनी मला घेतलं, इकडे हॉलवर आणलं आणि हॉलची सुद्धा पाहणी केली आणि हे काम आपण यांना आधी प्राधान्य देऊ अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी त्यावेळेला दिलेलं होतं आम्हाला आणि त्याप्रमाणे काम त्यांनी सुरू केलं. निधी कमीत होता
मागच्या ग्रामसभेमध्ये आम्ही ते मांडलं की निधी वाढवून द्या, तेही ते मान्य केलेलं आहे. म्हणून एक उल्लेख करणं हे गरजेचं होतं की ते स्वतः घरी आले होते आणि तुमची काय कामं आहे ते मला सांगा. आणि त्या दृष्टीकोनातून त्याने आज हे एक चांगलं म्हणजे जे हॉल होतं त्याच्यात अजून सुधारणा करून आणि ते म्हटलं होतं की आपण AC हॉल करून, जागा आधी इथे जास्त असते तर आणखी मोठ्या प्रमाणावर आपण हॉल बांधला असता, परंतु असं त्यांनी आपल्याला योगदान त्यांचं या हॉलसाठी लाभलेलं आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्या म्हणजे धन्यवाद देतो आणि असंच त्यांचं सहकार्य या कोण गावातील आमच्या समाजाला मिळेल अशी अपेक्षा करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी जी वास्तू उभारली गेली त्या वास्तू उभारणीसाठी जो काही माझा योगदान थोडाफार हरीचा वाटा असेल तर दॅट्स माय ड्युटी असं मी समजतो. इथे वास्तू उभारणी करताना आजी माझी सरपंचांनी आपापलं योगदान दिलं ते त्याच भावनेने दिलं असावं. ते स्वतः काही आमचं नाव व्हावं असं म्हणून नव्हतं, परंतु आमच्याकडनं काहीतरी कार्य असं घडलं जिथे 4 लोक जमली पाहिजे, काहीतरी विचार तिथं शिजले पाहिजे, विचार दिले पाहिजे, लोकांचं चांगलं काही घडलं या भावनेने दिलं. आणि एक गोष्ट मी मुद्दाम आमच्या बौद्ध मंडळाच्या सदस्यांना नक्कीच सांगेन, वास्तू उभारताना खूप त्रास झाला असेल, त्याच्यामध्ये वरुणदादाचं नेहमी काम असतं, ते काम दिखावापेक्षा टिकाऊ कसं होईल याच्याकडे त्यांचा कल असतो. त्यांनी ह्या हॉलसाठी जे देणं तुमच्या अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा अधिक दिलं असं मला वाटतं. तर तुमचं आज एकच कर्तव्य आहे की वास्तूची निर्माल्य पावित्र्यता कशी जपली जाईल हे बघितलं गेलं पाहिजे. कारण वास्तू उभारणं जितकं कठीण नाही त्याच्यापेक्षा काही वर्षानुवर्ष जपणं जोपासणं हे फार मोलाचं असतं. मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व्यक्त करून बोलू शकतो. जय हिंद. खरं तर हे जे करण्याची क्षमता, संधी जी कोणी किंवा ज्यांच्यामुळे मिळाली ते बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर ज्यांनी आपल्यासारख्या मागासवर्गीय लोकांना जगण्याचा अधिकार दिला आरक्षणाच्या माध्यमातून, आणि त्या आरक्षणातूनच मी पहिल्यांदा निवडून आलो. तर खरं जर जी काय संधी मिळाली तर ती बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे मिळाली आहे. आणि बाबासाहेबांच्या नावाचा जर हॉल होत असेल आणि त्याला 25 लाख 50 लाख जे लागत असतील तर हे क्षुल्लक गोष्ट आहे. जे काही येणाऱ्या काळामध्ये या गावामध्ये बाबासाहेबांच्या नावाने आपल्याला बनवायचं असेल त्याच्यासाठी किती कोटीचा निधी लागला, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा कुठलाही सरकारी निधी असेल किंवा लोकसहभागातून असेल, त्याच्यामध्ये आपण पुढाकाराने जास्तीत जास्त निधी लावून, कारण की आज छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील हे आपल्याला देवा समान आहेत. आणि आज या भवनाला आपण बाबासाहेबांचं नाव दिलेलं, त्यांची प्रतिमेचं इथे पूजन करतो. तर हे आपल्यासाठी एक हॉल नसून आपल्यासाठी मंदिर स्वरूप आहे. आणि या रकांनी सांगितलं की याचं पावित्र्य राहिलं पाहिजे. आज जे हॉल बनतोय हा हॉल बनण्यासाठी इथे उपस्थित किंवा आज आपल्याला 75 वर्ष या ग्रामपंचायतला होत आहेत. आता ग्रामपंचायतमध्ये जे काय उपसरपंच, सदस्य, सरपंच बनले त्यांचं प्रत्येकाचं योगदान आहे. या हॉलसाठी त्यांचं प्रत्येकाचं योगदान आहे. आज माझ्याही सरपंच असेल, आज दीपाली असेल उपसरपंच, आज सदस्य बॉडी असेल, त्यांना एक संधी मिळाली. तर ती संधी देखील बाबासाहेबांमुळे मिळालेली आहे. आज दीपाली देखील आरक्षणातून निवडून आलेली आहे. तर बाबासाहेबांचं जे काय योगदान आपल्या जीवनामध्ये त्या आयुष्यात आपण कधीच भरून काढू शकत नाही. त्याच्यामुळे कोणीतरी आम्ही काय केलंय ही भावना माझ्या मनात अजिबात नाही. त्याला साक्षीदार जितेंद्र असू शकतो. तर मी कधीच तिथे विषय कधी बाबा वरुण पाटील किंवा आम्ही असा हा कधीच आजपर्यंत आला नाही. हे हॉल बनवताना जितेंद्र समोर आला. खरं तर कॉन्ट्रॅक्टरचं काम होतं, पण जितेंद्र हा आपल्या समाजाचा एक बांधव आहे. जितेंद्र काही निवडणुकीमध्ये आमच्या बरोबर नव्हता, बाबा त्याला मी काम दिलं पाहिजे, तो आमच्या विरोधात होता. तरी एक समाजाचा माणूस आहे, कळकळीने काम करतोय, त्याला या हॉलबद्दल कळकळ आहे. तर मी बोललो तर जितेंद्र काम करतो, त्याच्यावरती विश्वास ठेवला. परंतु एक मी आवर्जून सांगेन की मला अपेक्षित नव्हतं तेवढं चांगलं काम त्यांनी या हॉलचं आपण केलेलं आहे. आणि कधीच त्याला आम्ही कुठल्या कामामध्ये अडवलं नाही. फक्त माझं एवढंच मी येऊन राऊंड मारत असतो आणि बाबा हे काम असं चांगलं झालं पाहिजे इथे दुरुस्ती कर. आणि ते त्याने केलं. आज चांगला हॉल आपल्या या गावातील गोरगरीब जनतेसाठी आपण इथे उपलब्ध करून दिलेला आहे.
आणि मला आशा आहे का इथे जे काही गोरगरीब गावातले लोक आहेत, अनेक लोकांकडे भरपूर पैसे आहेत, त्यांच्याचा नंतर विचार करू, परंतु जो कोणी गरीब माणूस आपल्याकडे पहिले येईल त्याला हा हॉल कार्यक्रमासाठी पाहिजे असेल तर माझी एकच विनंती असेल मंडळाला का पहिले त्याला प्राधान्य द्या, की आपल्या गावात ज्याची खरंच ऐकत नाहीये आणि त्याचं काय कार्य करायचं असेल, लग्नाचा असेल, साखरपुडा असेल, दहावा असेल, काही वाढदिवस असेल, पण गरीबाला पहिले आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आणि माझं काय का हा हॉल सांगितल्याप्रमाणे आपण मेंटेन ठेवला पाहिजे आणि मला विश्वास आहे की मंडळ आपलं मेंटेन ठेवेल आणि चांगली पद्धतीची सोय आपल्याला या हॉलच्या माध्यमातून आपल्या गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना द्यायची. आज एक सुसज्ज असा एक हॉल या गावाला दिलेले आहे. खरं म्हणजे पाहतो तर अशा कल्याण सिटीमध्ये किंवा अन्य ठिकाणी असे चांगले हॉल आणि विशेष करून सगळ्यांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांनी एसटी सुद्धा हॉल इथे बसवलेला आहे. मध्ये किती चांगलं काम केलेलं आहे. आमचा जो जितेंद्र आहे वास्तू विशारद, तर त्यांनी एक चांगलं काम केलं. त्याची पाठ आमच्या शेखने त्यांची पाठ थोपटलेली आहे. आणि खरोखरच हे काम करत असताना ज्या सरपंचांनी आपल्या कोणत्या मनामध्ये जातीयता भावना न ठेवता या गावचा उत्कर्ष व्हावा, आमच्या बौद्ध जागृती मंडळाचा उत्कर्ष व्हावा, आमच्या बौद्धांचा उत्कर्ष व्हावा, अशी या एक धारणा मनामध्ये ठेवून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना सुद्धा मी धन्यवाद इच्छितो. मी माझ्या बौद्ध जागृती मंडळाला एक विनंती राहील का अशा सुंदर अशा भिंती इथे आहेत, या सुंदर अशा भिंतींना आपण स्लोगन आणि सुविचार जर लिहिले तर मला वाटतं या वास्तूच्या अजून प्रकारे त्यांचे हे वाढेल. कारण जे आपले महासंत आहेत त्याच्यामध्ये गाडगे बाबा असतील, तुकाराम महाराज असतील, तेवढे एक संत आहेत, इतिहासकार आहेत. त्यांचं स्लोगन आपण जर लिहिलं तर येणारा जो मुलगा आहे किंवा येणारा जी पिढी आहे त्याचं वाचन करील. कारण आताची पिढी या आपल्या कॉम्प्युटर जगामध्ये आपली पिढी जी आहे ती सगळी आपली याच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळे आपले काम करते. त्यांना वाचन हे राहिलेलं नाही. पूर्वी दादा आमच्या सोबत आम्ही कितीतरी ठिकाणी आम्ही जात होतो, सुरेश दादा वगैरे असताना जयंतीला, कारण तिथे त्यांना प्राचार्य केलं पाहिजे. किती रात्र असेल, अंधार असेल, पायी चालत सगळा त्यांनी प्रवास केलेला आहे. तर असे बरेचसे मान्यवर इथं लागलेले आहेत. किती बोललं तरी ते कमी पडेल. परंतु मी सर्वप्रथम या सर्वांना मी शुभेच्छा देतो. विशेष करून वरुण पाटील आणि त्यांच्या आई, त्यांच्या ताई सरपंच यांनाही शुभेच्छा देतो. आणि ज्यांनी कष्टमय काम केलेले आहे बौद्ध जागृती मंडळाचा हात सुसज्ज करण्यासाठी त्या सर्वांना मी माझ्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने त्यांचा मी सत्कार इच्छितो, त्यांना शुभेच्छा देतो. जेव्हा याचं अनावरण झालं याच्यानंतरचा हा पहिला कार्यक्रम आहे जो बौद्ध जागृती समाज मंडळ रजिस्टर ज्यांनी केलं आहे कोणगाव यांनी बुद्धपूजा आणि मान्यवरांचा सत्कार या निमित्ताने ठेवला. आज कोणगाव ग्रामपंचायत सरपंच श्रीमती रेखाताई पाटील आमच्या आई यांनी हा समाज हॉल बनवण्यासाठी खूप आवडीने प्रयत्न केला. सतत त्यांचं लक्ष असायचं. वरुणदादा पाटील हे सतत लक्ष देत होते की हा हॉल कशा प्रकारे तयार होईल. आम्हाला मार्गदर्शन करत होते, नाही असं काम नाही झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, अरे AC लागली का, अरे पंखे लागले का, इथपर्यंत त्यांचं छोटं लक्ष होतं. आणि नुसता हॉलच नाही तर हॉलच्या समोरचा रस्ता पण खराब होता. तो रस्ताही बांधण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. का तर येणाऱ्यांना त्रास व्हायला नको. आज हा हॉल बांधताना सगळा गाव एकत्र झाला. कोणगाव ग्रामपंचायत कमिटी, सरपंच यांनी 15% मागासवर्गीयांचा निधी न वापरता आज ग्रामपंचायतकडे असलेला मेन फंड आणि वरील जो काही खर्च लागेल जसा करू असा शब्द जो वरुणदादा पाटील यांनी आम्हाला दिला हा खूप महत्त्वाचा होता. कारण की पैशाचं ढोंग करता येत नाही. सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करणं खूप कठीण असतं. त्यामुळे गावात जेव्हा प्रगती होते, आज कोणगावची जे रस्ते आहेत ते हायवेच्या दर्जाचे आहेत. गावात झालेला रस्ता, कमान, गावातली पहिली कमान ही वरुणदादा पाटील यांच्या सहकार्याने आज आम्ही करू शकलो. जेव्हा गावात डिसेंबर 2022 साली आम्ही निवडून आलो, सरपंच जानेवारीमध्ये बसला, त्यावेळेस गावात
कामाची सुरुवात कशी करायची हे आम्हाला वरुणदादा पाटील यांच्याकडून शिकायला मिळालं. आपले खासदार कपिलदादा पाटील यांचं सहकार्य तर कायम आम्हाला होतंच, मार्गदर्शन होतंच. आमचे TR अण्णा आमच्याबरोबर होते, चंद्रकांत काका आमच्याबरोबर होते, अशोक काका, हरेश म्हात्रे सगळे आमच्याबरोबरच होते. पण बरोबर असताना त्यांनी जी ताकद आम्हाला दिली आणि आम्ही आमची कमिटी हे जे काम करू शकलो याच्यासाठी मी पहिले त्यांचं धन्यवाद करते. कारण की त्यांनी जर ताकद दिली नसती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आज 4 टाक्यांचं काम गावात चालू आहे. सुसज्ज असा हॉल झाला आहे. रस्ते हे हायवेप्रमाणे म्हणजे जसे हायवेला असतात त्या क्वालिटीचे रस्ते बनलेले आहेत. आज 15-15, 20-20 वर्ष या कामं हलणार नाही अशी शाश्वती आम्हाला वाटते. जर अशा दर्जाची कामं करताना आम्हाला त्यांचं सहकार्य कायम लाभतं आहे तर असंही पुढे लाभेल अशी मी अपेक्षा करते. आणि आज समाज बांधव म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी कायम राहाल अशी अपेक्षा करते. आज जो हॉल झाला आहे याची निगा राखणं आज बौद्ध जागृती समाजाला मी फक्त एवढंच कोणगाव ग्रामपंचायत कमिटीने च्या वतीने एक निवेदन करेल की हा हॉल असाच राहावा. 10 नाही 15 नाही तर 20 वर्ष या हॉलची अशीच निगा राखली जावी आणि याच्याही पलीकडे जाऊन अजून काही जर त्यात करता आलं तर नक्कीच तुम्ही आम्हाला सहकार्य कराल याची मी अपेक्षा करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 समाज एक नाही झाले, हा समाज एकच होता. कोण गावाचा इतिहास कालेराव साहेबांना माहिती आहे. कोण गाव हा एकच होता आणि तो एकच राहील. आणि त्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचं आहे. कारण व्यक्ती येतात जातात. आम्ही एवढे सगळे सरपंचाच्या खुर्च्यांवर बसलो, सदस्य झालो, सगळे केलं. या गावाचं वैशिष्ट्य कसा एक होता तर संध्या रिझर्वेशन नसताना कोणगावचे सरपंच झाले. आता मला थोडी खंत आहे, रिझर्वेशन असून बौद्ध माणूस ग्रामपंचायतीवर नाही, पंचायत समितीवर नाही, कोण गावात सीट असून सुद्धा. आणि त्याचंही कारण मला माहिती आहे. परंतु या निमित्ताने या ठिकाणी जेवढे पुरुष आहेत जवळजवळ तेवढ्याच महिला आहेत. आणि ज्या समाजातल्या महिला जागृत असतात तो समाज जागृत असतो आणि तो परिवर्तन घडवत असतो. या ठिकाणी या निमित्ताने मला बरं वाटलं की हे सगळेजण जमलेले आहेत. या हॉलच्याबद्दल कौतुक करायच्या अगोदर मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आमची हनुमान जयंतीची मिरवणूक आंबेडकरांची मिरवणूक ही सारखीच असते. वाद्य तेच, DJ तोच, फक्त गुलालाच्या ऐवजी निळा असतो. याने परिवर्तन होत नसतं, याने परावर्तन होत असतं. परिवर्तन करायचं असेल तर विचाराला 10 माणसं असली तरी एकत्र आले पाहिजेत आणि तिथे बाबासाहेबांचा विचार झाला पाहिजे. हे जे भवन आहे हे सामाजिक सांस्कृतिक चळवळीच्या साठी एक मार्गदर्शक म्हणून केंद्र म्हणून काम करेल असं मला वाटतं. मुख्य हवेला देत असल्यानं केवळ मला वाटते याचा उपयोग पूर्ववासियांनाच होणार नाही, आमच्यासारख्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील कार्यक्रम घेण्यासाठी या हॉलचा उपयोग होईल. मला असं वाटतं की भिवंडीच्या सगळ्या ऐतिहासिक वारशामध्ये कोण गावाचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या सर्वांना या परिसराला ज्ञात आहे. त्याचबरोबर कोणगाव हे असे एक गाव आहे की जिथे फुले आंबेडकरी विचारांचं एक प्रबोधनाची चळवळ ज्यांनी महाराष्ट्रावर पोहोचवण्याचं काम बहुजन वर्गात केलं ते सुरेशदादा पाटील असतील, ते देखील या गावामध्ये आहेत.